अत्यंत महत्त्वाच्या अशा 10 हेल्थ टिप्स. नंबर 1. दमाचा आजार असलेल्या लोकांनी चिमूटभर मोहरीचे चूर्ण, मध आणि थोडे तूप घालून पिल्याने दमाचा आजार बरा होतो. नंबर 2. ताप सर्दी झाल्याने तोंडाची चव बिघडली असता धण्याचा चहा पिल्याने तोंडाला चव येते. नंबर 3. ज्येष्ठ मध आणि वाटलेले आवळे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी मऊ वाटून एका पातेल्यात ज्येष्ठ मध आणि आवळ्याचे वाटण, त्यात थोडे दूध, पाणी, तेल टाकून हे द्रावण मंद आचेवर थोडे आटवू द्यावे. त्यानंतर थंड झाल्यावर एक स्वच्छ कापडाने गाळावे. हे बनवलेले द्रावण रोज केसांना लावल्याने डोक्याला टक्कल पडत नाही. तसेच केस गळणे, केस पिकणे अशा केसांच्या समस्या दूर होऊन केस दाट होऊ लागतात. नंबर 4. छातीत किंवा पोटात जळजळ होत असेल तर ज्येष्ठ मध चूर्ण वारंवार किंवा रात्री झोपताना घ्यावे. यामुळे जळजळ होणे बंद होते. नंबर 5. हातापायाची आग किंवा मस्तकाची आग होत असेल तर धणे जाडसर कुटून त्यात 6 पट पाणी घालून रात्रभर भिजवून द्यावे. नंतर सकाळी हे पाणी गाळून त्यात 1 चमचा साखर घालून पिल्याने हातपायाची आग होणे बंद होते. नंबर 6. जुलाब होत असल्यास आंब्याची भाजलेली पोळी खाल्ल्याने जुलाब होत नाही. नंबर 7. शौच साफ होत नसेल किंवा पोटात गॅस झाला असेल तर मिरे चूर्ण सुपारी एवढ्या गुळाबरोबर भिजवून खावे. यामुळे शौच साफ होते आणि पोटात गॅस होणे बंद होते. नंबर 8. शांत झोप लागत नसल्याने 2 ते 3 ओव्याचे चूर्ण तोंडात टाकून ग्लासभर पाणी पिल्याने गाढ झोप लागते. नंबर 9. मूळव्याधीतून रक्त पडत असल्यास आंब्याच्या कोळीचे चूर्ण 1 चमचा मधासोबत खाल्ल्याने मूळव्याधाचा त्रास दूर होतो. नंबर 10. डोळ्यांचा कुठल्याही प्रकारचा आजार असलेल्या व्यक्तींनी 1 चमचा मधासोबत 1.5 चमचा तूप खावे. यामुळे डोळ्याचे सर्व आजार बरे होतात.